आकाशवाणी पुणे. मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचं जीवनमान सुखकर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचं प्रतिपादन. श्रमजीवी वर्गाला उष्णतेच्या लाटेपासून वाचवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या श्रम मंत्रालयाच्या राज्यांना सूचना. यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर. माध्यमांच्या पत्रकारांनी सभ्यता पाळावी, सहनशीलतेचा अंत पाहू नये, अजित पवार यांची विनंती. आणि धुळे जिल्ह्यात आगीत होरपळून 4 महिलांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. विविध कल्याणकारी योजनांद्वारे जनतेचं जीवनमान सुखकर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काल पालघर इथं केलं. लोकसभा प्रवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी काल पालघर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. मनोर इथं भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तसंच महिला आघाडीच्या नेत्यांची त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत ठाकूर यांनी या भागात सुरू असलेल्या विकास कामांचा तसंच राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. प्रवासादरम्यान मनोर इथं रईस पाड्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी ठाकूर यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कर्मचारी निवड आयोगाची बिगर तांत्रिक कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठीची परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये घ्यायला केंद्राच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल ही माहिती दिली. प्रत्येकाला नोकरीसाठी अर्ज करण्याची समान संधी मिळावी आणि भाषेच्या अडथळ्यामुळे कोणीही संधीपासून वंचित राहू नये हा यामागचा उद्देश आहे असं ते म्हणाले. स्थानिक युवकांचा सहभाग वाढवणं तसंच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं देखील हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. या निर्णयामुळे आता कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजीबरोबरच मराठी, गुजराती, आसामी, बंगाली, कोकणी अशा विविध 13 प्रादेशिक भाषांमधून तयार केल्या जाणार आहेत. उष्णतेच्या लाटेपासून श्रमजीवी वर्गाचा बचाव करण्यासाठी प्रभावी व्यवस्थापन आणि पूर्वतयारी करण्याच्या सूचना श्रम आणि रोजगार मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार आणि मजुरांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात असं मंत्रालयानं यासंदर्भात पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. उन्हाळ्याबाबत हवामानशास्त्र विभागानं जारी केलेल्या अंदाजाचा संदर्भ देऊन काळजी घेण्याच्या दृष्टीनं धोरणात्मक पावलं उचलणं आवश्यक असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 81व्या स्मृतिदिनी 24 एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. यंदाच्या अन्य पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रासाठीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर वैयक्तिक पुरस्कार गायक पंकज उधास यांना देण्यात येईल. वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचा पुरस्कार नियम व अटी लागू या नाटकाला, सामाजिक कामासाठीचा पुरस्कार श्री सद्गुरू सेवा संघ या संस्थेला, साहित्याकरता असलेला वाग्विलासिनी पुरस्कार ग्रंथाली प्रकाशन संस्थेला आणि नाट्य आणि चित्रपटसृष्टीच्या योगदानासाठीचा विशेष पुरस्कार प्रसाद ओक आणि विद्या बालन यांना देण्यात येणार आहे. चांगला संसदपटू होण्यासाठी सभागृहात जनतेचे कोणते प्रश्न उपस्थित करावे तसंच ते प्रभावीपणे कसे मांडावे या दृष्टीनं अभ्यास करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत केलं. राष्ट्रीय सेवा योजना, राज्य सरकार आणि युनिसेफनं आयोजित केलेल्या युवकांच्या अभिरूप संसदेच्या सदस्यांनी काल राजभवनात राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. भारत आज जगातील सर्वाधिक युवा देश म्हणून उदयास आला आहे. आगामी काळात सरकार आणि लोकशाही संस्थांचं नेतृत्व युवक युवतींना करावं लागणार आहे. या दृष्टीनं युवकांनी संसदीय लोकशाही समजून घेणं आवश्यक आहे असं राज्यपाल म्हणाले. राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. फिकीच्या पुढाकारानं आयोजित मका परिषद 2023 मध्ये सत्तार बोलत होते. मक्याच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची प्रक्रिया सुदृढ झाल्यास मका उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल.
या विषयाशी निगडीत उद्योजक साखळीला सर्वतोपरी मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे असं ते म्हणाले. विदर्भ आणि मराठवाडा विभागातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती मिळणार असल्याची माहिती दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन विषयाशी निगडीत महत्वपूर्ण बैठकीत ते काल बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील नागरिकांशी संवाद साधतात. या मालिकेतील 100वा भाग या महिन्यात प्रसारित होणार आहे. या अनुषंगानं आकाशवाणीवरून पंतप्रधानांच्या निवडक भाषणांमधील अंश सादर करण्यात येत आहे. 24 सप्टेंबर 2017 रोजी प्रसारित झालेल्या मन की बातच्या भागात पंतप्रधानांनी पर्यटनाबद्दल आपले विचार व्यक्त केले आणि लोकांना देशाटन करण्याचं आवाहनही केलं होतं. महात्मा गांधी, लोकमान्य तिलक, स्वामी विवेकानंद, हमारे पूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम जी, अगर उनकी बातों में देखोगे तो एक बात आती है कि जब उन्होंने भारत भ्रमण किया तब उनको भारत को देखने समझने में और उसके लिए जीने मरने के लिए एक नई प्रेरणा मिली. ये सभी महापुरुष भारत का व्यापक भ्रमण किया. अपने कार्य के प्रारंभ में उन्होंने भारत को जानने समझने का प्रयास किया. भारत को अपने आप में जीने की कोशिश की. क्या हम हमारे देश के भिन्न भिन्न राज्यों को, भिन्न भिन्न समाजों को, समूहों को, उनके रीति रिवाजों को, उनकी परंपरा को, उनके पहरवेश को, उनके खान पान को, उनकी मान्यताओं को एक विद्यार्थी के रूप में सीखने का, समझने का, जीने का प्रयास कर सकते हैं? महिलांवरील अत्याचार दूर करणं आणि बालकांच्या तसंच महिलांच्या तस्करीला आळा घालण्याला राज्य शासनाचं प्राधान्य आहे असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात सांगितलं. राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्याच्या 6 विभागात व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणारी महिलांची तस्करी रोखण्याबाबत चर्चासत्र आणि परिसंवादाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात काल नागपूर इथं झाली. त्यावेळी फडणवीस आभासी माध्यमातून बोलत होते. मानवी तस्करीतून सुटका झाल्यानंतर या महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी शक्ती सदन सुरू करण्याची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली आहे. केंद्र शासनानं देशभरात असे सदन उभारले असून महाराष्ट्रातही 50 शक्ती सदन उभारण्यास या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर ते झाराप मार्गावरील रस्त्याची कामं युद्धपातळीवर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी किमान 2 पदरी रस्ता पूर्णपणे तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल दिल्या. यामध्ये रायगडमधील पळस्पे ते इंदापूर, रत्नागिरीमधील अरवली ते वाकेड आणि कशेडी घाटातील प्रलंबित रस्त्यांचा समावेश आहे. नवी मुंबईच्या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगतीबाबत काल आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचं तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माध्यमांच्या पत्रकारांनी सभ्यता पाळावी असं राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना ठणकावून सांगितलं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका अशी विनंतीही त्यांनी केली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत आणि राहणार असल्याचं सांगत त्यांनी इतर सर्व चर्चांना विराम दिला. आपल्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जात असून अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळतील असा अहवाल विनोद तावडे यांच्या समितीनं दिल्याचं वृत्त काही खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर काल दाखवण्यात आलं. मात्र आपण असा कोणताही अहवाल दिलेला नाही असं स्पष्टीकरण तावडे यांनी काल एका ट्विट संदेशात दिलं आहे. उन्हाळी सुट्ट्यांनंतर राज्य मंडळाच्या शाळा यावर्षीपासून 15 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील असंही त्यांनी सांगितलं. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्टीचं नियोजन करता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन सध्याच्या 2 विश्रांती स्थळांव्यतिरिक्त आणखी 2 विश्रांती स्थळं एसटी महामंडळातर्फे विकसित केली जाणार आहेत. एसटी महामंडळानं त्यासाठी पुढाकार घेतला असून या विश्रांती स्थळांवर प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील अशी जागा निश्चित केली जाणार आहे. महामंडळाच्या बस गाड्यांबरोबरच सर्व प्रकारच्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांना सुद्धा या विश्रांती स्थळावर सुरक्षित आसरा घेता येईल या पद्धतीनं ही ठिकाणं विकसित केली जाणार आहेत. राज्यातील तुरुंगाच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सुरुवातीला 12 तुरुंगाच्या सुरक्षेसाठी ड्रोन वापरले जाणार असल्याचं तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी काल सांगितलं. या माध्यमातून तुरुंगातील अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा तसंच रात्रीच्या वेळीही सुरक्षा राखता येणार आहे. येरवडा, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, तळोजा, ठाणे, अमरावती, नागपूर, कल्याण, चंद्रपूर या तुरुंगामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सोलापूर जवळच्या अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या 145व्या पुण्यतिथीनिमित्त काल पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे 2 वाजता पारंपरिक पद्धतीनं श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी इथला मुख्य रथोत्सव सोहळा काल उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी भैरोबाच्या रथाचं चांगभलं अशा गजरात गुलालाची उधळण केली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातूनही यात्रेसाठी भाविक सोनारीमध्ये दाखल झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या चिपलीपाडा शिवार इथल्या मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला काल भीषण आग लागली. यात 4 महिलांचा होरपळून मृत्यू झाला आणि 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मृत व्यक्तींमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. वाढदिवसानिमित्त वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्त्या या कारखान्यामध्ये बनवल्या जात होत्या. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पुण्यातल्या कात्रज देहूरोड मार्गावरील किवळे इथं जाहिरातीचा फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. कात्रज देहूरोड मार्गावरील किवळे उड्डाण पुलाजवळच्या सेवा रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे फलक कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान पुणे महापालिकेनं या दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात फलकांचं संरचनात्मक परीक्षण 15 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हे परीक्षण न केल्यास जाहिरात फलक अनधिकृत समजला जाईल आणि त्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्याच्या वडूज गावातील वीर जवान मयूर यादव यांच्यावर वडूज इथल्या एसटी डेपो मैदानावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीनं वडूजचे तहसीलदार किरण जमदाडे आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं RM जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून वीर जवान मयूर यादव यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि वडूज पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विविध प्रकारच्या 23 गुन्ह्यांमध्ये हवा असलेला साधू उर्फ संजय नरोटे या 31 वर्षाच्या नक्षल्याला गडचिरोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नरोटे हा एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा इथला रहिवासी असून 2015 मध्ये तो गट्टा दलममध्ये सहभागी झाला होता. गेल्या 28 मार्चपासून नक्षल दलम सोडून तो घरीच राहून नक्षल्यांची मदत करत होता. गट्टा पोलीस मदत केंद्रातील पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी काल पत्रकार परिषदेत दिली. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भासाठीचा इशारा आजपासून 3 दिवसांकरता आहे. उत्तर कोकणात आज हवामान अंशतः ढगाळ राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनतेचं जीवनमान सुखकर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचं प्रतिपादन. श्रमजीवी वर्गाला उष्णतेच्या लाटेपासून वाचवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या श्रम मंत्रालयाच्या राज्यांना सूचना. यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर.
माध्यमांच्या पत्रकारांनी सभ्यता पाळावी, सहनशीलतेचा अंत पाहू नये, अजित पवार यांची विनंती. आणि धुळे जिल्ह्यात आगीत होरपळून 4 महिलांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.